आणि काय राहिलं होतं सांगायचं आणि मी विसरून पण गेले. हां, कामं करायची आहे. सर्वात पहिले माझे कामं करून घेते आणि मला शूटसाठी जायचं आहे. तर ते शूट म्हणजे आहे एक ॲड आहे, शॉपची ॲड आहे, ती मला करायची आहे. तर त्यामुळं तिथे मी जाणार आहे आज 1 वाजता वगैरे समथिंग बोलवलं आहे त्यांनी. ते 1 पर्यंत मी माझे काम निपटूनच टाकणार आहे लवकर लवकर. तसं तर मला मस्त कामं काढायची इच्छा होती सगळे, पण असं काम राहिलं म्हणजे असं बाहेरचं वगैरे सो घरचे कामं नाही करू शकत लवकर लवकर पूर्ण. आता काढेल कधीतरी. आता करून घेते मस्तपैकी, भांडे वगैरे घासून घेते फास्टमध्ये. इथे पण खूप पसारा पडलेला आहे, म्हणजे माझ्या घरात नुसतं पसाराच पडला. तर काहीच माझ्याच घरात नाही, प्रत्येकाच्याच घरात पसारा पडला राहते. पण त्या लोकांना फुरसत असते आणि मला फुरसत नसते. सो मी पहिले भांडे घासून घेते. मांडोळा पाहू शकता तुम्ही, अल्ट्रा प्रो मॅक्स. सो फायनली गाईज माझे पूर्ण घरातले कामं झाले. मला दाखवते, बघू शकता पूर्ण क्लीन आहे. आणि किचन पण दाखवते. इकडे हे मम्मीनी धुवून ठेवली होती म्हणते साडी, म्हणून तिथेच ठेवली आहे मम्मीने पाणी झरायसाठी. सो ते ऑलमोस्ट वाढली झालं नाही, वरतं काही नेत नाही मी. आणि कपडे वगैरे पण मी पूर्ण धुवून टाकले, पाहू शकता. पोछा वगैरे मारला होता तर पोछा तिथेच ठेवला. आणि किचन पण पूर्ण क्लीन केलं आहे मी, बघू शकता. माझं हे गॅस वगैरे सगळं, सिंक वगैरे सगळं एकदम क्लीन आहे. आणि पूजा वगैरे काही करू शकत नाही मी, बिकॉज माझे पिरियड्स सुरू आहे. सो मी नाही करू शकत. त्यामुळे आता मी इकडे भात ठेवलेला आहे व्हायसाठी, त्याच्या शिट्या होत राहते. आणि हा शिजेपर्यंत मी माझी अंघोळ करून घेते. असेच राहा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मी काम करताना काही जास्त दाखवलं नाही, बिकॉज पटापटा काम करून घेतले, मला जायचं आहे. सो त्यामुळे पटापटा काम करून घेतली. आणि वरची रूम पण क्लीन करावं लागते, पण आता बघू, कारण इथेच खूप टाईम झालेला आहे. मी टॉयलेट आणला आहे आणि मी आंघोळ वगैरे करून घेते. सो तुम्ही अशीच वाढले माझ्या ब्लॉगमध्ये. सो गाईज फायनली माझे पूर्ण कामं झाले आहे आणि अंघोळ पण झालेली आहे, बघू शकता. हा मेकअप नाही केलेला आहे मी म्हणून. आणि एक चांगली गोष्ट अशी झाली आहे, नाही एक वाईट गोष्ट अशी झाली आहे. पहिले चांगली सांगू की वाईट सांगू? पहिले वाईटच सांगतो. पहिले अशी वाईट गोष्ट झाली आहे की माझा कॅमेरामॅन बिलकुल अवेलेबल नाही आहे, म्हणजे कोणताच नाही आहे जो मला व्हिडिओ शूट करून देईल. सो त्यामुळे मी स्किप केलं, म्हणजे थोडं लेट शूट करेन मी 5च्या नंतर वगैरे. आणि 5च्या नंतर मी शूट करेन. सो आता मी करून घेते पहिले जेवण. जेवणामध्ये इतकी छान टेस्टी अशी भाजी. थोडी गरम करावं असं वाटत आहे, नाही तर जाऊ द्या, काही गरम नाही करत बसत. बघू शकता गाईज, मसाला ना थोडा बारीक पाहिजे होता, आई नो, बट सो मैं इतना तेल खाती हूँ गाइस, देख सकते हैं आप लोग। आई नो ये बुरी बात है, बट क्या करूँ, खा पी के मरूँ, ऐसा मेरा काम है। सो हे कोफ्ते आहे, बिलकुल भजीसारखे कोफ्ते आहे हे गाईस। मी अशीच कंटिन्यू ब्लॉगमध्ये मी पहिले माझं ताट वाढवून घेते। सो मी ताट वाढवून घेतलेलं आहे आणि आज काही फ्रीजमध्ये मी हे ठेवलं नाही, काय म्हणते त्याला, बॉटल नाही ठेवली आहे। सो पुढे नाही देते गाईज। आणि ताक आहे, तर इच्छा आहे की आज ताक
प्याओ कि नहीं प्याओ, वो खाना खाने के बाद में सोचूंगी मैं. काय आहे असो काही पण. सो तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. आणि मी इकडे ताट वाढला आहे बघू शकता. खाने में है कोफ्ता, लौकी कोफ्ता, रोटी और भात. त्याच्यासोबत आणखी मला काहीतरी खायची इच्छा होत आहे. कांदा वगैरे, कांदा टोमॅटो असं काहीतरी. सो देखते गाईज. सो गाईज मी नाहीच थांबली. चटाकेदार डोळ्यातून पाणी येईपर्यंत कांदा चिरला, टोमॅटो चिरला आणि आता तो खाईल कांदा टोमॅटोच्या सोबत. असं तो ये काफ़ी टेस्टी लग रहा है गाइस. सो खाना खा ही घेते मी गाइस. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही पण या जेवायला. सो गाइस मी अर्ध्या तासापासून विवाह पिक्चर बघतीये. बघू शकता तुम्ही. आखरी मी विवाह पिक्चर लावलाच. काल बघत होती तर काल तो राजा हिंदुस्तानी लावला होता आणि आज हा लावला. सो मी हा बघते आणि मला झोप पण राहिली आहे खूप जास्त. राहुल का बन काशी जी वो बोलो बहुत छोटी को स्टार्ट करता है. अरे यार शिट. सो गाईज फायनली पिक्चर हा संपलेला आहे आणि माझे डोळे पाहू शकता. अर्धा पिक्चर होईवर तर ठीक आहे, पण अर्धा पिक्चरचा म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्याच्या पहिल्यापासून मला रड चालू केला होता. बिकॉज त्याच्यात एका जरी ते काका काकूसोबत राहत होती पण जे तिच्यावर ते प्रेम करत होते, तिचे जे चाचा म्हणतो तिच्या एका म्हणजे आपल्या मुलीसारखं तिच्यावर प्रेम करत होते. जसं की त्यांची आपली मुलगीच आहे असं प्रेम करत होते तिच्यावर आणि जणू बापासारखं तिला प्रेम देत होते. म्हणून सगळ्या पिक्चरभर मला माझ्या बाबांची पण आठवण आली आणि असं वाटलं की आपल्याला पण असा लाईफ पार्टनर भेटेल का चांगला. जे काही आतापर्यंत आपल्याकडून चुक्या झाल्या असं तसं जे काही झालं ते गेलो पाण्यात, होत राहत असते. बट याच्यापुढं असं काही इन्सिडन्स आपल्यासोबत झाला इन केस असं सेम नाही बट आणखी काही जर झालं तर त्या मोठ्या अशा भयंकर सिच्युएशनमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये जर समोरच्या व्यक्तीने आपल्याला साथ दिला तर किती मन भरून येण्यासारखी गोष्ट आहे. आणि माझ्याकडे एकुलती एक मम्मीच आहे. विचार केला की कन्यादान कोण करेल, तिथे कन्यादान करते ते पण दाखवते. त्यामुळेच पण मला रडायला की भाई असते माझे बाबा तर चांगलं झालं असतं. आणि पदोपदी बाबांची आठवण म्हणजे माझ्या पप्पांची आठवण मला येत होती. कारण त्या पिक्चरमध्ये एक बाप आपल्या पोरीसाठीच जणू आपली नसली तरी आपल्या भावाची पोरगी आहे बा, तिच्यासाठी इतकं प्रेम दाखवत, तिच्यासाठी इतकं सगळं करत म्हणजे दिसत आहे त्याच्यामध्ये. सो खूप हर्ट करत होतं मला ते. इमोशनल करत होतं, हर्ट नव्हतं करत, सॉरी इमोशनल करत होतं. सो खूप रडायला मला लास्टपर्यंत खूप रडायला. देव करो सर्वांना असेच बाबा भेटो चांगले. आणि मला पण असं आता बाबा तर नाहीच आहे बट असा हजबंड जरूर भेटो की ज्याने मला माझ्या बाबांची कमी आयुष्यातली पूर्ण करून द्या. मला माझं एक कसं पण स्वप्न आहे आयुष्यामध्ये सगळ्या मुली आखरीपर्यंत मी माझ्या आजूबाजू मुलीच पाहिलेले आहेत. जे मुलं म्हणा किंवा भाऊ म्हणा किंवा बाप म्हणा किंवा काका किंवा मोठे बाबा मामा असे व्यक्ती राहिलेच नाही माझ्या आयुष्यामध्ये कोणी. माहीत नाही का बरं असं. तर लहान होती तर पहिल्या ते 4थ्या वर्गापर्यंत तेवढं आता काही समजत नव्हतं. त्याच्यानंतर 5व्या वर्गात ते 10व्या वर्गापर्यंत मी जागृत कन्या शाळेमध्ये शिकली. तर तिथे सगळ्या मुली होत्या, मुलींमध्येच राहिली. त्याच्यानंतर मला असं वाटते कॉलेज केलं मी 11वी 12वी
हो 11वी 12वी केलं, नंतर कोरोना लागला. मी काही फोकस केलं नाही या सगळ्या गोष्टीवर. आणि म्हणजे असं मला खूप काही चांगलं त्याच्यामध्ये इन्वॉल्व होता आलं नाही असं. आणि कधी मामानी किंवा असं प्रेम वगैरे दिलं नाही. असं होते आपल्या कोणी आहे नाही, त्यात काही विषय नाही आहे. मामा नाही, कधी काका नाही, काका तर आहेच नाही. मोठे बाबा ते तर काहीच कामाचे नाही आहे. म्हणजे त्यांनी पण कधी असं मुलीसारखं प्रेम दिलं नाही. सो के नाही दिलं, त्यांची आपली मर्जी असते. आणि आणखी माझे जे बाबा ते खूप चांगले होते, पण काही कारणास्तव त्यांना त्यांच्या तिकडले जे लोक होते, त्यांची बहीण त्यांचा भाऊ सगळे भडकवत होते. त्या कारणाने ते आमच्यासोबत थोडंसं व्यवस्थित होते वागत. बट जेवढे दिवस माझ्यासोबत टाईम स्पेंड केला लहानपणी वगैरे टाईम स्पेंड केला, तर तेव्हाच मला खूप जास्त आठवते. लिटरली सांगते, मला खूप जास्त आठवते की खूप चांगला टाईम स्पेंड केला माझ्या पप्पाची सायकलवर बसून. मला नाही, आमच्याकडे गाडी वगैरे काहीच नव्हतं पहिले. सायकलवर बसून नेत होते, इकडे तिकडे फिरवत होते, हॉटेलमध्ये हे घेऊन देत होते, ते घेऊन देत होते, हे खाऊ घालत होते, ते खाऊ घालत होते. त्याच्यानंतर जसजशी मी मोठी होत गेली तसं ते माझ्या दूर होत गेले हळूहळू. माहिती नाही का बरं सिच्युएशन की इतकं दूर करत नेलं त्यामुळे. आयुष्यात कधी भावाचं प्रेम भेटलं नाही, कारण माझा स्वतःचा हक्काचा भाऊ तर आहेच नाही. पण जे काही मानलेले भाऊ आहेत त्यांचं पण कधी प्रेम भेटलेलं नाही आहे. सगळेजण आपापल्या लाईफमध्ये मस्त आहे. सो माझ्या आयुष्यामध्ये माझा मनपसंदीदा मर्द हा मला हवा आहे. आणि फर्स्ट मी माझ्या बापाला मनपसंदीदा मर्द ठेवलं असतं, बट ते आता ह्या जगात नाही आहे. म्हणून त्याच्यानंतर मला माझा जो व्यक्ती माझा लाईफ पार्टनर राहील तो माझा मनपसंदीदार मर्द राहील तो. आणि त्याच्यानंतर माझी एक होप आहे की मला एक मुलगा हवा आहे. की माझ्या आयुष्यातली जे मर्दची कमी, म्हणजे जी माणूस म्हणून कोणीच राहिलेलं नाही आहे एक्झॅक्टली, जसं तुम्हाला पहिले सांगितलं. सो एक नवरा आणि एक मुलगा, बस एंड इथेच. म्हणजे मी इथेच खूप सॅटिस्फाईड आहे एवढ्या ह्याच्यामध्ये की माझ्या आयुष्याची सुरुवात हा माझा नवरा करेल आणि माझ्या आयुष्याचा एंड हा माझा मुलगा करेल, अशी माझी इच्छा आहे. सो हे देवानी इच्छा माझी पूर्ण केली पाहिजे, बस मी एवढंच म्हणते. आणि टचवूड देवा, कधी कोणत्या मुलीचा बाप हिरावून नको घेऊस असं झालं नाही पाहिजे. तेच मी म्हणते कोणासोबत, कारण की कसं आहे खूप जास्त दुःख होतं हे मुलीला आपल्या आयुष्यातून बाप गेला की. बिकॉज भाऊ नाही आहे, भाऊ असतं तर बापाची कमी पूर्ण झाली असते. पण आई आहे माझी, मम्मी माझी जी आहे बिचारी, तर तिला देवाला हेच म्हणलं की तिला राहू द्या माझ्या आयुष्यामध्ये असंच. आणि माझी जी इच्छा आहे ते माझी पूर्ण करा गॉड, प्लीज प्लीज प्लीज. एक माझा आवडीचा व्यक्ती जो मला समजून घेईल आणि माझा साथ देईल, मला प्रेम देईल, म्हणजे जे मला पहिल्यापासून भेटलेलं नाही आहे. मला हे जे प्रेम लहान लेकरासारखं ट्रीट केलं पाहिजे प्रेमाने. पण हे खायला पुलाव आहे की काय माहिती नाही, बट देव देईल वाटलं देवाला. सो तुम्ही असेच का कंटिन्यू ब्लॉगमध्ये माझं लेक्चर ऐकण्यासाठी थँक्यू सो मच. सो आता मी थोडं रेडी वगैरे होते आणि रेडी वगैरे होऊन थोडं जाण्याची तयारी करते. जरा माझ्यासोबतचे कॅमेरामॅन जरा भाव करून राहिले आहे यायसाठी शूट करायला, पण मी आता तयारी वगैरे करते. मला फोन आलेला गाईज, असं वाटलं मला नाही याला मेसेज आला. सो तुम्ही सुद्धा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. सो गाईज मी आता फुल रेडी झालेली आहे आणि आता मी जाणार आहे लोकेशनवर. पहिले घेते मी अनुजला, त्याच्यानंतर जाते मी तिथे. तुम्हाला दाखवतेच, पहिले सांगा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसती आहे. जास्तच मेकअप झाला ना, हो द्या, मेकअपमध्ये जाऊच लागते. सो तुम्ही अशीच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. सो गाईज आम्ही आलेलो आहे तिथून. तिथे काही मी शूट काढला नाही कारण की कोणी होतं नाही तिथे की आमचा व्हिडिओ शूट करणं नसतं. आम्ही आमच्या शूटमध्ये बिझी होतो.
तर आता इथे पण एक शूट घ्यायचं आहे. तर आलो आम्ही जागृत शाळेच्या समोर. तर इथे आमचा एक शूट काढून देईल. कोणाला तरी शोधत आहे आम्ही, कोणी येईल आणि आमचा शूट करून देईल. सो तुम्ही अशीच ना कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि इकडे पाहू शकता अनुज इथे वेट करून राहिला आहे आणि अनुजनी एकदम केस वाढवले आहे. इकडे तिकडे पाहू शकता. हे आहे जागृत शाळा. सो गाईज, मी एकदम घरी आली तर मनूला ब्लिडिंग चालू झालं होतं. तर मी ताईला विचारलं की असं का बरं होते. तर ती म्हणे एकदम मिसकॅरेज झालं तर होते म्हणे, नाही तर पिरियड्स आले किंवा मग बेबी देत असेल. तर माझ्या बाईंनी बेबीज दिला आहे. एक बेबी तो हा इथे आहे, बघू शकता तुम्ही. आणि तो बिचारा मरण पावला, म्हणजे मेलेला दिला तिने जन्माला. आणि आणखी देत असते म्हणते एका तासाने. सो आपण वेट करू की हे आणखी देते काय. तर हिची मला एक भीती आहे की हे कुठंही देऊन देईन विनाकामाची. नाही, एवढा मोठा खड्डा मी हिच्यासाठी छान बनवला आहे, तर हिने छान याच्यामध्ये दिले नाही पाहिजे काय. पण मी इथून उठले की ते लगेचच माझ्या मागं उठून जाते. म्हणजे तिचं म्हणणं आहे की मी हे अशी करून राहिली, बस अशी करत राहा तिला. बघू शकता तुम्ही. आता सध्या तर काही देत नाही आहे ती. आणखी किती वेळ आहे काय माहिती बच्चा द्यायला. सो किती देते तर पाहू. तसं तर मला ताई म्हणत होती की एकच देईन म्हणे, पण नाही यार, एक मेला तर 2-4 आणखी जर दिले तिने, एक जरी वाचला तर तिला पण चांगलं वाटेल बिचारी. पण आधी पण पहिल्यांदाच आई झाली, तर एखादा तरी बेबी तिचा राहिला तर तिला थोडंसं व्यवस्थित वाटेल. बट होप सो, पाहू काय होते तर. मनू मनू जेवतं का मा? ए मंकी, मनू माझे बाल गो शोना, ऐ शोना, ऐ शोना. सो गाईज, मी आता करते आहे जेवण. तिला मी सोडून दिलं एकटीला. हँडवॉश वगैरे केले आहे. तिला म्हटलं तर तू कर आराम. ती काय करते काय, खड्ड्याच्या बाहेरच राहीन ते. खड्ड्याच्या अंदर करणारच जे काही करायचं आहे ते. आम्ही जेवण करून घेतो. जेवणामध्ये तेच आहे, सकाळी जे कोफ्ता खाल्लं होतं मी, कोफ्त्याची भाजी, पोळी, भात वगैरे तेच आहे. तेच करते मी जेवण. तुम्ही पण या जेवायला.